न्यूज 24 वेद जनमनाचा। मुंबईतील वडाळा इथल्या भक्ती पार्कमध्ये सुरजित सिंग चौहान हे आई वडील पत्नी आणि मुलांचे राहतात। त्यांचा दागिन्याचा होलसेल विक्री व्यवसाय आहे। जून 28 रोजी ते 75 तोळे वजनाचे तयार दागिने सॅकमध्ये ठेवून एसटीने पुण्यात गेले होते। तिथं 2 व्यापाऱ्यांना त्यांनी सुमारे 50 ग्रॅम वजनाचे दागिने विक्री केले। रात्री ते पुण्यातील कात्रज इथल्या सुप्रीत सिंग या मेव्हण्याकडे राहण्यास होते। जून 29 रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी पुन्हा पुण्यातील काही व्यापाऱ्यांची दागिने विक्री करण्यासाठी भेट घेतली, पण दागिने विकले गेले नाहीत। सायंकाळी ते पुन्हा मेव्हण्याच्या घरात राहण्यास गेले होते। जून 30 रोजी ते स्वारगेटहून कोल्हापुरात आले। गुजरातील काही व्यापाऱ्यांना भेटून त्यांनी दागिने विक्रीसाठी प्रयत्न केला, मात्र दागिने विक्री झाली नसल्यानं सायंकाळी ते पुण्याकडे जाण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात गेले। तिकीट घेऊन ते स्वारगेट एसटी मध्ये बसले होते। सीटच्यावरील कॅरेटमध्ये त्यांनी दागिन्यांची बॅग ठेवली। 5 मिनिटांनंतर कॅरेटमध्ये बॅग आहे का हे पाहण्यासाठी ते उठले आणि तिथे बॅग नसल्यानं ते घाबरले। त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर काउंटरवरचे एसटी कर्मचारी बसमध्ये आले। त्यांनी चौहान यांना धीर देत ताबडतोब पोलिसांना बोलवलं। शाहूपुरी पोलिसांनी तातडीने बस स्थानक आणि परिसरात चोरट्यांचा शोध सुरू केला, मात्र चोरटे सापडले नाहीत। मध्यवर्ती बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर 2 चोरट्यांनी ही बॅग लंपास केल्याचं आढळून आलंय। 70 तोळे वजनाचे 98,12,000 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याबाबत सुरजित सिंग चौहान यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अज्ञात 2 चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। मात्र या धाडसी चोरीमुळे कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या खळबळ उडाली आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।